अयोध्ये येथे 22 जानेवारी 2024 रोजी संपूर्ण जगातील हिंदूंचं श्रद्धास्थान असलेले भगवान श्रीराम यांच्या जन्मभूमीत 12:22 अमृत मुहूर्तावर भगवान श्रीराम यांची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे। या पार्श्वभूमीवर संपूर्ण भारतात अमृत कलश अक्षता पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय। या पार्श्वभूमीवर सकल हिंदू समाज श्रीराम मंगल अक्षता कलश यात्रा शुक्रवारी सकाळी भद्रावती पेठेतून कळसारोहणाच्या परिसरातून मिरवणूक काढण्यात आली। आगमन या ठिकाणी झालेलं आहे। तरी सर्व भाविकांना विनंती आहे, सगळ मंगल कलशाचं अक्षता कलशाचं दर्शनाचा लाभ घ्यावा। सर्व राम भक्तांना विनंती आहे, आज आपल्या भागातून श्रीराम मंगल अक्षता कलशाचं आगमन झालेलं आहे। तरी सर्व राम भक्तांनी सगळ मंगल कलशाचं दर्शनाचा लाभ घ्यावा। जय श्रीराम, जय श्रीराम। भद्रावती पेठ येथील जागृत दत्त मंदिरात या पालखीचं पूजन आणि दत्त मूर्तीची पूजा भाजपाचे ज्येष्ठ नेते रामचंद्र जन्नू, अंबादास बिंगी, आनंद बिरू, नागनाथ सोमा, सावित्रा पल्लाटी यांच्यासह माजी नगरसेवक मेघनाथ येमूल, मधुकर एक्कलदेवी यांनी पूजा केली। यावेळी रामचंद्र जन्नू यांनी अधिक माहिती दिली। यावेळी सकल हिंदू समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते। जगातील सर्व हिंदू धर्मियांचे श्रद्धास्थान प्रभू श्रीरामचंद्राचे जन्म ठिकाणी अयोध्यामध्ये त्यांचं श्री रामलल्लाच्या रूपाने प्राणप्रतिष्ठापना होणार आहे। त्या जन्म ठिकाणी होणाऱ्या अयोध्येच्या कार्यक्रमाला अयोध्येहून आलेले अमृत कलश अक्षता सहित या ठिकाणी सर्व आपल्या हिंदू बांधवांना त्या ठिकाणी त्यांच्या सानिध्यात जायला पाहिजे, म्हणून त्या कलशाचं दर्शन, अक्षरांचं सानिध्य अशा प्रकारे प्रभू रामचंद्राच्या ठिकाणी पोहोचला पाहिजे अशा हिंदू धर्मियांची भावना आहे। त्या प्रभू श्रीरामचंद्राच्या जन्म ठिकाणी अयोध्यामध्ये गेल्या 500 वर्षामध्ये संघर्ष करून आज आपण ते मंदिर पुनर्स्थापना करीत आहोत। सर्व हिंदू धर्मियांची श्रद्धा असलेल्या या भाग्य ठिकाणी आपला सुद्धा सहभाग असावा अशा भावनेने सर्व हिंदू बांधवांच्या समवेत या ठिकाणी मंगल कलशा समेत सगळ्यांचं त्यांचं दर्शन घेण्याचं भाग्य आज आपल्याला हे लाभलेलं आहे। वेद ब्रह्मश्री याज्ञिकी पुरोहित रत्न ऋत्विज वैदिक शास्त्र संपन्न पुरस्कार विभूषित पंडित वेणुगोपाल श्रीनिवास जिल्हा पंतलू संचलित वेद श्रुती धार्मिक अनुष्ठान केंद्र सर्व प्रकारचे धार्मिक कार्य शास्त्रशुद्धपणे पौरोहित्य करण्याकरिता आजच संपर्क साधा। मंत्र तंत्र यंत्रशास्त्र दश महाविद्या देवता तंत्र देवता उपासना द्वारा सर्व संकटावर दैवी उपाय, राशी रत्न नवग्रह उपासना, राशीनुसार देवी स्तोत्र, नक्षत्रावरून विशेष दैवी वृक्ष वनस्पती उपासना, बीज मंत्र, उद्धारक मंत्र, उपासक मंत्र द्वारा सर्व पीडा बाधांवर दैवी उपाय व मार्गदर्शन, रुद्राक्ष धारण पद्धती, विद्यार्थ्यांना विद्या बुद्धी मेधा प्रज्ञा कीर्ती यश प्राप्तीसाठी सरस्वती आराधना व उपयुक्त मार्गदर्शन, अखंडित महालक्ष्मी कृपा, लक्ष्मी स्थिर प्राप्ती, व्यापार वृद्धी करिता अनुष्ठान पद्धती उपाय, वास्तु संख्या, ज्योतिष शास्त्र, मंत्र ध्यान उपासना, व्रत शास्त्र, अनुष्ठान शास्त्र, शुभकामना शास्त्र द्वारा मार्गदर्शन, गृह क्लेश, शत्रुपीडा कलह निवारणार्थ विशेष उपासना, शरीर पीडा निवारणार्थ आरोग्य संपन्नतेसाठी आराधना, सर्व कार्यसिद्धी करिता मंत्र अनुष्ठान सेवा, विवाह गृहारंभ, वास्तुशांती, भूमिपूजन, नवग्रह पूजन, जनन शांती, उदक शांती, ओम हवन,
यज्ञयाग जपानुष्ठान इत्यादी करण्यात येईल. वास्तुदोषावर विना तोडफोड दैवी मंत्र उपाय. पौरोहित्य क्षेत्रातील 5वी पिढी. संपर्क पंडित वेणुगोपाल श्रीनिवास जिल्हा पंतलू निवास 1859 दत्तनगर श्री मार्कंडेय रुग्णालय मागे न्यू पाछापेठ सोलापूर. मोबाईल नंबर 9921 140 999.